गाड किती येतील 1 किलो मध्ये किती बसतील? आणि 1 किलो मध्ये काय प्राइस आहे 1 किलोची? 12 बसतील वाटतं. 12 एक टाक अजून. कसे दिले? 12 कसे दिले किलो? 700 रुपये. 700 रुपये किलो. आणि हे मोठेवाले कसे आहेत? ते 1000. हे बघा एक कितीचा असेल एक? हा हे घ्या तुमच्या 2 पीस. सोडलेलं काही? हा 300 ग्राम 250 ग्रामचा एक आहे. म्हणजे 200 ग्रामचा एक आहे. म्हणजे 5च बसतील. आम्हाला 12 मिळालेले आहेत. काय किलो? 200. याची पण प्राइस तीच आहे याची. हा तीच. किती? 700 रुपये किलो. आणि हे ही 600. ही 600. ही 550. ही 550. आणि ती सोललेली 800. 800. बोला तर अजून पाहिले का? हे बघा घेतलेत 700 रुपये किलो 12 पीस. किती बसला? 1 किलो 300. हा बघा हे बघा लावऱ्या घेतल्यात. कसे दिले लावऱ्या? 80 रुपयाला एक आहे. एक सोड. ते बघा 80 रुपयाला एक असतं. ते बटर बोलतो त्याला. आका खड़ा करके उसको मुंडी को पकड़ के दिखाना. हाँ A1 के इधर ही इतना भारी क्वालिटी का माल मिलेगा आपको. 80 रुपये पीस है ना? 80 रुपए का एक पीस है. 150 रुपए में 2 जोड़ी आएंगी. 150 रुपये में जोड़ी है. 10 रुपए डिस्काउंट. थैंक यू. कसं मधनं चिरा मारायचे बघा असं. आणि मग धुवून घ्यायचं आपल्याला. पोचे ते मग आपण एवढे साफ करून घ्यायचे. 12 पीस आहेत. 700 रुपयाला 12 पीस भेटले. आणि नंतर मग आपण बनवायला घ्यायचे गावठी कोंबडा मटक्यामध्ये. मटक्यामध्ये म्हणजे मातीचं भांड आहे त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत. हे बघा गावठी कोंबडा जो आम्ही धुवून घेतोय मस्त एकदम. त्याच्यानंतर हे बघा पोचे ते पण चांगले धुवून घ्यायचे 2-3 वेळा. पोच्यामध्ये अर्धा पोचे मसाला आणि अर्धा तंदूर करतो आपण. टाक. हे बघा तंदूर लावऱ्या जे आपल्याला पहिला बनवायच्या. त्यानंतर चिकन आहे गावठी कोंबडा तो आपण चुलीवर बनवणार पण सर्कलमध्ये. हे सर्कल आहे ते त्यामध्ये. आणि सर्कलमध्येच आपल्याला पोचे पण बनवायचे. चला तर चालू करूया. हे बघा तंदुरी मसाला आहे जो आपण घेतलाय तो. हा पूर्ण त्याला मिक्स करायचं आहे. आणि आपण याला तंदुरी करणार आहे. म्हणजे बार्बिक्यूच झालं एक प्रकारे. हे बघा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला काहीच टाकायचं नाही. ऑलरेडी सगळं लागलेलं असतं.
तंदूर मसाल्यासाठी घेतलं की सगळं झटपट बनावं त्यासाठी, कारण की आपण दही वगैरे ते सगळं घेऊन वेळ जातो. तर आपण याच्यामध्ये थोडीशी ना कोथिंबीर ॲड करूया, फक्त बारीक केलेली. आता त्याला मॅरिनेट करून अर्धा तास ठेवूया. हे बघा, तर स्टार्ट करूया आपण. जी चूल पेटवली आहे, हे असे अर्धा तास आपल्याला शिजवावं लागणार. हे बघा. हे आपण पहिले लिंबू पिळून घेतोय, नंतर आपण हिरवा मसाला घेतलेला आहे, प्लस आगरी मसाला आणि ते मीठ आहे, ते थोडं आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला त्याला तंदूर करायचं आहे. हे बघा, हे अशी एकदम मस्त मॅरिनेट झाली. 10 मिनटं ठेवूया याला. त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. हे 15 मिनटं मॅरिनेट करूया. हे बघा, प्रॉन्स ठेवतोय. मस्त मजा येईल तंदूरचे प्रॉन्स खायला. आगरी मसाला लावलाय. हे बघा, भारी. हे बघा, तूप टाकून चालू करतोय आपण. तुपामध्ये कोंबडा चांगला बनतो. हे बघा, तेल अंदाजे तेल घ्या. तेजपत्ता, हे बघा, अख्खा गरम मसाला, ठेचलेलं लसूण आहे आणि कढीपत्ता. आता याला पलटी करून घेऊया. जसं मस्त चांगलं शिजेल. पहिलं काय नाही वाटलं, नंतर जरा बघा. की 10 ते 15 मिनिटात होऊन जाईल. बघा, एका कोंबड्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे. हा चांगला शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिकन टाकायचं. चलो, कांदा चांगला शिजलाय. टोमॅटो एक घेतलेला आहे आपण. बघा, आपण जो ग्रीन मसाला, मेन टेस्ट त्याच्यातच आहे. हा चांगला परतून घ्यायचा आहे. आपण अंदाजे हळद घेतोय. त्याच्यानंतर आपण घेतोय जिरा पावडर. बघा, आणि कलर साठी आपण लाल तिखट घेतोय. हे बघा, चांगलं मिक्स झाल्यानंतर हे बघा मस्त खुशबू येते. आपण गावठी कोंबडा टाकतोय. आता आपल्याला पाऊण तास शिजवावं लागणार. चुलीवर शिजवतोय आपण.
मस्त पाणी बिणी मिक्स करून रस्सीवाला बनवायचा आपल्याला. आता हा हळूहळू मिक्स करायचा आहे. जास्त फास्ट मिक्स नाही करू शकत कारण की मातीचा आहे, तो गोंधळ होऊ शकतो. हंडी राहील बाजूला. बघा अंदाजे मीठ टाकलेलं आहे आणि हे सुगंध एकदम मस्त आहे, भारी सुटले. आता पाणी ठेवून आपण ताट ठेवूया त्याच्यात. चांगलं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. चांगला रस्स्यावाला झाला पाहिजे. अजून पाणी आपण ॲड करूया थोड्या वेळाने. पहिले शिजू दे चांगलं. मग कलर वगैरे एकदम मस्त आलाय. आता आपल्याला पाऊण तासानेच बघायचं डायरेक्ट. आता आपण प्रॉन्स बनवतोय म्हणजे पोचे. हे बघा याच्यामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता आणि लसूण, थोडा जिरा आहे. हे आपण विदाउट कांदा टोमॅटो बनवतोय. फक्त कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. बघा अंदाजे मीठ टाकलेलं आहे. या एक एक करून पोचे ठेवतोय. आपल्याला याच्यामध्ये फक्त आगरी मसाला मिक्स करायचा 2 चमचे. हे सगळं एकजीव होऊन जाईल. आता फक्त आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. हे असं असं ठेवून हे बघा. हे बघा सर्व मस्त रेडी झालंय. चांगलं खतखत आहे. हे बघा लावऱ्या पण झालेल्या आहेत. आता टेस्ट करूया आपण. हे बघा पहिले आपण पोचे घेऊया. पोचे घेतल्यानंतर आपल्याला हे बघा जो आपला कोंबडा शिजलाय बघा त्याचा लिव्हर घेऊया प्लस 2 पीस घेऊया. त्याच्यावरच घेऊ. नंतर हे बघा मस्त लावरी शिजली आहे आणि हे बघा प्रॉन्स आहेत तंदूरमध्ये. तसा खाऊन बघूया कसं लागतं ते. तर पहिले तर लावरी टेस्ट करूया. थोडी गरम असते ही. पोची टेस्ट करूया. हे बघा गरम आहे मस्त.
चुलीवरचे आहेत ते एकदम भारी लागतात. लास्ट आयटम आहे आपला चिकनचा. टेस्टी, खरंच भारी झाले.